नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स ॲपमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत। तर आजही आपण बनवतो डच चॉकलेट फ्लेवर केक। डच चॉकलेट फ्लेवर केक होता आजचा ऑर्डर आणि 1 kgचा केक होता, म्हणून मी त्याला 4 लेअरमध्ये त्या स्पॉन्जची कटिंग करून घेतली आणि सोकिंगसाठी यूज केलेले आहे आपण शुगर सिरप आणि वरती स्पॉन्जला लावून घेतला गनाश आणि डच क्रीमने आपण त्याला हे करून घेतलेली आहे क्रीम आणि नंतर फिलिंगमध्ये यूज केलेले आहे गनाश आणि चोको चिप्स आणि असंच मी रिपीट करून घेतलेले 3 मी स्पॉन्जला सेम आणि नंतर मग आपला लार्ज स्पॉन्ज ठेवून घेतला, त्यालाही मी शुगर सिरपने सोकिंग केलं, गनाश लावून घेतलं, वरती क्रीम लावून घेतली आणि आपलं क्रम्बल कोट रेडी झालं। आता आपण ह्याला ठेवून देऊया 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये सेट व्हायला। सेट झाल्यानंतर याचा फायनल कोटिंगला यूज केलेली आहे मी डच क्रीम आणि डच क्रीमला आपण हे असं साईडने आणि टॉपला स्प्रेड करून घेतलं पॅलेट नाईफच्या साहाय्याने आणि बॉर्डर केलेली आहे केक स्क्रॅपरने आणि नंतर आपण केलेला आहे पोर गनाश आणि त्याचे अनइवन ड्रिपिंग करून वरती केले स्विरल पॅटर्न आणि नंतर मी 1 ml नोझलमध्ये डच क्रीम भरून घेतली आणि असे फ्लावर्स करून घेतले साईडने आणि मिडलला टाकले थोडे चोको चिप्स आणि आपण ज्यांचा बर्थडे आहे त्यांचं टॅग बनवून घेतलं फॉन्डनचं आणि गार्निशिंग तयार करून घेतलेली मी चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं ब्लॅक डार्क कंपाऊंड आणि असं त्याची गार्निशिंग लावून घेतली, मध्ये लावून घेतला टॉपर हॅपी बर्थडेचा आणि आपला केक रेडी झालाय। तुम्हाला कसा वाटला केक? तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।